हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम. याच्यात 3 गाठी हे बटन नाही नाही ते 3 टाकलं त्याच्यात झालं ना बंद. मला लाईट लागलाय ना. हां आवाज येतोय. हॅलो हॅलो हां आला. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्धते. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये. मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते. वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हाँ एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली वरदा हरी श्री गोपाल कृष्ण भगवान की. आजचा विषय असा आहे सुख आणि दुःख याचं विवेचन आहे जे आपल्याला नेहमी जाणतं आणि त्या सुखदुःखाकरता आपण ईश्वराची भक्ती करतो किंवा ईश्वराची आराधना करतो. आणि त्यागाचा महिमा 3 विषय आज आहे सुख दुःख आणि त्याग. या 3 गोष्टींवर धर्मराजा प्रश्न करणार आहेत आणि भीष्म पितामह धर्मराजाच्या प्रश्नाचं उत्तर देऊन शंकेचं निरसन करणार आहे. आता धर्मराजा एवढं राज्य सांभाळून आणि एवढ्या महाभारताचं युद्ध करून भीष्म पितामहांना हे प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे तर कलियुगामध्ये लोकांना जगामध्ये हे ज्ञान व्हावं. धर्मराजा ज्ञानी आहे. अर्जुन तरी मोहाना अज्ञानी झाला होता पण धर्मराजाला मोह नाही आहे. एवढंच नाही तर दुर्योधनानं खोट्या गोष्टी करून सत्य करून दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला उत्तर नाही दिलं.
कारण त्यांना माहिती होतो यतो धर्मस्ततो जय, मी धर्माने वागतोय, जय माझाच होईल. म्हणून धर्मराजानं प्रश्न विचारला, महाराज धनी आणि निर्धन, धनी मनुष्य आणि निर्धन मनुष्य दोघांचे स्वतंत्र व्यवहार आहे, तरी सुखदुःखाची प्राप्ती का होते? धनी माणसाचे व्यवहार भरपूर आहे, निर्धन माणसाचे व्यवहार कमी आहे. जेवढे गरज आहे तेवढे व्यवहार आहे, जेवढ्या गरजा जास्ती तेवढा व्यवहार जास्ती. मग दुःखाची प्राप्ती का होते? गरज असलेल्या माणसालाही सुखदुःख आहे आणि ज्याच्याजवळ भरपूर धन आहे त्यालाही सुखदुःख आहे. भीष्म पितामह म्हणतात, धर्मराजा काही दिवसापूर्वी याविषयी शंपक नावाच्या नगरामध्ये एक शांत व जीवनमुक्त त्यागी ब्राह्मण होता. त्याने मला ही कथा सांगितलेली आहे. प्रत्येक गोष्ट भीष्म मी दुसऱ्याकडून शिकलो असं सांगताय. कारण जगामध्ये तुम्ही जर तुमचं मत मांडलं तर लोक तुम्हाला प्रश्न करतात, तुझं हे मत खरं कशावरून? असं आहे. मग काहीतरी पुरावे द्यावे लागतात, म्हणून भीष्म पितामह पुरावे देतात. आता आपल्याला महाभारतात असं लिहिलं आहे, रामायणात असं लिहिलं आहे, उपनिषदात असं लिहिलं आहे, असं सांगता येतं, असं सांगता येतं. पण ज्याला काही माहितीच नाही त्याने त्याच्या मताने सांगितलं तर लोक म्हणतील खोटं आहे. म्हणून भीष्म पितामह म्हणतात, मला एकाने सांगितलेलं आहे. म्हणून या संसारामध्ये जो कोणी मनुष्य जन्माला येतो तो धनी असो या निर्धन असो, त्याच्या जन्माच्या बरोबर सुखदुःखाने त्याला घेरलेलं असतं. सुख आणि दुःख त्याला घेरतच. जो जन्माला आलाय त्याला सुखदुःखानं वेष्टनच केलेलं आहे. विधात्याने सुखदुःख दोन्ही आपल्या मार्गावर तयार ठेवलेले आहे. सुखाने प्रसन्नता होते आणि दुःखाने माणसाला अप्रसन्नता होते. पण सुखाने मनुष्य घाबरतो, धनी मनुष्य घाबरतो, दरिद्री मनुष्य घाबरतच नाही. पहा, तुम्ही स्टेशनवर गेले, तुमच्याजवळ जर काही असेल तर तुम्हाला ते जवळ घ्यावं लागतं, आणि ज्याच्याजवळ काही नाही तो असं ठेवून देतो आणि त्याच्यावर डोकं ठेवून झोपून जातं. गाडी येईल तेव्हा उठू, आपला एक हात त्याच्यावर, झोप लागतच नाही. आणि झोपलं गेलं तर असं आहे. धनी माणसाला भय आहे, कारण तो घाबरतो. म्हणून ज्याला घाबर नाही त्यांनी अकिंचन झालं पाहिजे. सुखाचा जो स्वाद आहे तो अकिंचनामध्ये आहे. म्हणून जो दरिद्री आहे तो झोपून जातो. संसारामध्ये अकिंचन आनंदाचे लोक कमी आहेत. कारण कल्याणमय आणि निरापद असे दोन मार्ग आहेत. जिथे शत्रू नाही तो निरामय आहे, ज्याला कोणी शत्रूच नाही. म्हणून तिन्ही लोकांवर दृष्टी टाकली तर असं आपल्याला सापडतं. अकिंचन म्हणजे शुद्ध. विरक्त पुरुष जगामध्ये फार थोडे असतात. जे विरक्त आहे ना त्यांना भीती नसते. तो दुसऱ्याला दाखवण्याकरता काहीही करत नाही. म्हणून राजाच्या राज्याच्या तराजूमध्ये तिन्ही गुण टाकले तरी राजाला तिन्ही गुण जगात ठेवावेच लागतात. सत्व, रज आणि तम, तीन क्वालिटी जगातच आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. इंदिराजीने फक्त डब्यावरची रेस पुसून टाकली आणि सेकंड क्लास करून टाकला. डबा तसा तसा होता.
लोक म्हणायचा थर्ड क्लास संपला. अरे पण थर्ड क्लास संपला, पण डबा थर्ड क्लासचा आहे तो. नुसती रेत पुसून टाकली त्या डब्यावरची, 3 रेषाच्या ऐवजी 2च रेषा ठेवला, डबा तोच. असं आहे. म्हणून निघून गेली का दारिद्र्यता? नाही निघाली. म्हणून ते म्हणतात या राज्याचा जो भार आहे तो धनवान पुरुषाशिवाय होणार नाही. कारण जगात धनवान असल्याशिवाय राज्य चालेल का? नाही चालणार. कारण धनवान लोक कमाई करतील, त्याचा टॅक्स देतील, तेव्हा टॅक्स मिळाला की राज्य चालेल. आता तुम्हाला एवढा GST लावला म्हणून जगाच्या 4 नंबरवर तुम्ही गेले. हा जर लावलाच नाही तर खाली राहणार. कारण द्रव्य राजाजवळ द्रव्य गोळा झालं पाहिजे, आणि द्रव्य गोळा होईल तशा सोयी होतील. द्रव्य जर गोळा झालं नाही राजाजवळ तर सोयी करता येणार नाही. म्हणून जगात श्रीमंत लोक नसून चालेल का? नाही चालणार. उद्योगपती पाहिजेच, त्याच्याशिवाय जीवन लोकांचं उदरभरण होणार नाही. आणि त्या उद्योगावर मिळालेला टॅक्स घेतल्याशिवाय राज्य चालणार नाही. म्हणून धनिक मनुष्य त्याग करू शकत नाही. कारण त्याग जर त्याने नाही केला तर त्याला तसं प्राप्त होत नाही. धनिक माणसाला 4 प्रकार अरिष्ट येतं. आगळीपासून, राजापासून आणि चोरापासून. धनाला कोणाचं भय आहे? राजभयम, चोरभयम, अग्निभयम. अग्नी सगळं जाळून टाकतो, याला काही शिल्लक राहील असा विचार करत नाही. राजा सगळं घेऊन जातो. आणि चोर सुद्धा, आता ते पाहणं ते औरंगाबादच्या माणसाचं केवढं घेऊन गेला तो, त्याला एस्कॉर्ट करून टाकलं, फक्त 200 ग्रॅम सापडलं, बाकीचं गेलं सगळं. कारण हे ठेवलं कुठे सांगायलाच कोणी राहिलं नाही ना. म्हणून ते म्हणतात अशा प्रकार धनाला हे 4 भय आहे. आणि म्हणून जो स्वइच्छेने विचारतो तो पृथ्वीवर चांगला झोपू शकतो, त्याच्या जीवनात शांती येते. म्हणून देवता लोक नेहमी स्तुती करतात. कोणाची? जो निर्भय आहे त्याची. पण तुकाराम महाराजांनी काय केलं? आपल्यावर जे कर्ज होतं ते जेवढं होतं तेवढं भरून टाकलं, आणि लोकांकडून येणारं होतं त्या वह्या नदीमध्ये टाकून दिल्या, आणि भावाला सगळा त्याचा हिस्सा देऊन टाकला, आणि आपण मोकळे झाले. म्हणून तुकाराम महाराज निर्भय राहू शकले. कारण काटुकच मोडून टाकलं ना, देणं देऊन टाकलं, भावाचा हिस्सा देऊन टाकला, उरलेलं जेवढं राहिलं तेवढं ठेवलं, बाकीचं आता काहीच चिंता नाही. येणं गेलं, निर्भय झाले. म्हणून मनुष्याला निर्भय, जो निर्भय होत नाही त्याला क्रोध आणि लोभ हे त्याला नेहमी भुलवतात. लोभ आणि क्रोध. लोभ झाला म्हणजे आनंद होतो, आणि लोभ नाही झाला पुरा की क्रोध येतो. आणि क्रोध कसा आहे म्हणे? अगणसे भी तेज आहे, अग्नीपेक्षाही. आता काल पेपरला बातमी होते ना, एका आईने मुलगी विकली. तिला विचारलं, कबुली जबाब दिली, काय करू, माझ्या हातात काहीच नव्हतं, विकून टाकली. कारण हल्ली कोणी सहाय्य करत नाही. पूर्वी लोक एकमेकांना सहाय्य करायचे, आता सहाय्यता राहिली नाही आहे. म्हणून ते म्हणतात क्रोध हे पापाचं मूळ होऊन जातं, आणि ज्याला क्रोध येतो तो आपले होठ आपलेच चावतो. संतापाला की काय दात मी सगळा धरतो. पण ट्रेनिंग आहेच आपल्या घरी, पूर्वीचं पहिल्या जीवनातलं ट्रेनिंग लक्षात ठेवा. आपलेच होठ आपलेच दात दाबतो तो. काही लोक तर भानगड झाली की तोंड ठोकून येतात,
स्वतःच्या हाताने स्वतःचं तोंड. कोण करतंय? तर क्रोध. आणि त्याला कारण कोण? लोभ. लोभाने मुलाने पापाने. 4 किलो चांदी बी घेतली, इतकं सोनं बी घेतलं आणि शेवटी पोरगी गेली. काय झालं? इज्जत गेली. ते देऊन टाकावं लागेल आता. सोनं म्हणे आम्ही कर्ज घेतलंय त्याच्यावर. न्यायाधीश म्हणेल दे परत. म्हणून ते म्हणतात कठोर भाषण होतं माणसाकडून आणि कठोर भाषणाचं फळ दुःख आहे. मृदू भाषणाचं फळ सुख आहे. म्हणून पृथ्वी ही तितिक्षा सहन करते. जगामध्ये आज पृथ्वीवर केवढे अपघात करताय लोक, पण ती सहन करते. पण तिची सहनशीलतेला सुद्धा मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे गेले की ते खाली तुम्ही आणखी वरती. म्हणून कोण आहे? सदा सर्वदा लक्ष्मी ज्यांच्या जवळ आहे, जे लक्ष्मीच्या मांडीवर बसले झोपलेले आहे, त्यांना सुद्धा मोह होतो. ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये आकाशामध्ये ढग आले की वारा ते ढग काढून टाकतो, तशी लक्ष्मी आहे. काय करते? आली की आपल्या चित्ताला हरवून टाकले. कोणाला सांगायचं नाही आपल्याजवळ काय आहे, गरज पडेल तेव्हा काढू. काय केलं? त्या आलेल्या लक्ष्मीने तुमचं चित्त हरवून घेतलं. आणि चित्त हरलं म्हणजे तुम्ही शांत राहू शकत नाही. तो मोठा रूपवान असो का धनवान असो, ज्याचं चित्त लक्ष्मीने हरून घेतलेलं आहे तो नेहमी बेचैन असतो. साधारण माणूस तरी सुखाने झोपतो, पण हा सुखाने झोपत नाही. उद्या अमक्याचं द्यायचं, आता झोप रे पाहू, सकाळी उठल्यावर काय करायचं ते. हा रात्री झोपत नाही. उद्या कोणाकडून इतके आले की ते कोणाला देऊन मग त्याचे दुप्पट करू, त्याच्या विचारात राहत होतो. 12:30 वाजून जातात. आपली 12:30शी एक झोप होऊन जाते. म्हणून साधारण मनुष्याचं चित्त विचलित नाही होत, पण भोगासक्ताचं मात्र चित्त विचलित होतं. कारण मालमत्तेकडे चित्त चाललं जातं. मालमत्ता जी आहे ती चित्ताला ओढून घेते. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. देवा माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहील, याच्याकरता काही कर. तो देवाने दुसरा अभंग सांगितला, देव वसे ज्याचे चित्ती त्याची घडावी संगती. आता नल लोकांनी सांगितलं आजचं ती इतके कमी, उद्या कोणी येणार नाही. म्हटलं कोणी येऊ का नको, एक जण आला तरी प्रवचन. आत्ताच सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी, कारण ते आता नियमच येतो, त्याला काही इलाज नाही. कारण जगात असं चालतच, जगामध्ये चालतच. कारण चित्ताची संगती दिली पाहिजे. संगती दिल्यामुळं काय होतं म्हणे, तर संसारामध्ये आपली प्रवृत्ती जी आहे ती बिघडत जाते. आसक्त वृत्तीनं आपली प्रवृत्ती, आपण म्हणतो जसं जसं देव त्याला देतो तसं त्याची याची बुद्धी फिरत चालली काय. उलट देवानं दिल्यावर माणसाने चांगलं वागलं पाहिजे ना. आई सुद्धा जड होते त्याला, माझ्याचकडे राहते का, तिकडे बी जात जाय ना त्या घरी, असं बोलतो तो. अरे तुला आईला खाऊ घालायला काय हरकत आहे, तुझ्याजवळ आहे ना. नाही, मग त्याला बी पुण्य लागलं पाहिजे ना. त्याच्या पुण्याची काय विचार करतो तू? पाहत कारण आहे ना. मग आई जड होते,
का म्हणतो आईला असं? हा, आई जा तिकडे, सकाळी जा आणि संध्याकाळी परत इकडे येऊन जा, सांग तिला. म्हणून अनित्य शरीर आहे. हे शरीर काय आहे? अनित्य, हे टिकणारं नाही. कारण काळाची उडी केव्हा पडेल याच्यावर सांगता येत नाही. केव्हा काळाची उडी पडेल हे सांगता येत नाही. पहा तुम्ही, काही लोकांजवळ भरपूर धन आहे पण त्यांच्याकडून यात्रा होत नाही, वेळच नाही. आणि काही लोकांचं जेमतेम आहे, ते सगळं फिरून येतात. नेमकं जायला नाही घालून एकाला दिलेले पैसे आले ना, चाललोच गेलो. कारण ते योग लागतो ना. योगाशिवाय काहीही होत नाही. कारण अचानक जेव्हा होतं तेव्हा योगायोग घडलं असं म्हणतो आपण. पण तीर्थ यात्रा, सगळं कार्य, सगळा योग असावा लागतो. योग असल्याशिवाय काहीही घडत नाही. म्हणून धर्मराजा, राजपुरुष प्रवृत्तीची बाधा उपस्थित होऊ देत नाही. म्हणून पुरुषानं संसारामध्ये दुःखालाही समान मानलं पाहिजे आणि सुखालाही समान मानलं पाहिजे. भगवद्गीता सांगते, सुखदुःखे समे कृत्वा. दोन्ही सारखं मानायचं, दोन्ही सारखं मानायचं. काही लोक असताना आपल्या घरी लग्न असेल तरी सकाळी दर्शन करून जातात आणि दुसऱ्या दिवशी लग्न वापरलं तरी दर्शनाला. का तुम्ही आले दर्शनाला? म्हणून मग ते रोजचं काम आहे ना. बरं बापरे, एवढं सोडून काय पक्के आहे तुम्ही? आणखीन आपला मंदिरातला नथू असं म्हणतो त्याला. आता तो त्याचा नित्यनेम करतोय, हा नथू बेचार 12 गाड्या उजाड. असं आहे. सगळं करून आपला परमार्थाचं जो चित्त सोडत नाही ना, तो धन्य आहे. कसा काय वेळ मिळतो तुम्हाला? आज वेळ काढावा लागतो. वेळ हा काढावा लागतो. बरेच लोकांकडे पाहुणे येतात, त्या पाहुण्यांना म्हणतात चला दर्शनाला. तो त्यांना घेऊन येतो, दाखवून देतो आणि आपलं काम करून घेतो. कारण त्यांनाही आणायचं आहे, बरोबर दाखवायचं आहे आणि आपलंही दर्शनाचं काम करून घ्यायचं आहे. म्हणून ते म्हणतात की संसारामध्ये सुखदुःख समान मानलं पाहिजे. अनित्य हे शरीर आहे, जे अनित्य असून सुद्धा पुत्रेष्णा आणि वित्तेष्णा या शरीराला लागून राहते. पुत्रेष्णा आणि वित्तेष्णा, एषांना जी आहे त्यामुळे आपल्या शरीराला तो दुःख करून घेतो. म्हणून लोकधर्माकडे पाहून, कशाकडे पाहतो तो? लोकधर्माकडे. आणि ते पाहून दूषित आचरण करतो. केव्हा केव्हा दूषित आचरण करतो आणि त्यामुळे तो महान दुःखाचा भोगता होऊन जातो. तो त्याच्यावर विचारपूर्वक चिकित्सा करीत नाही. काय केला म्हणजे विचार. म्हणून समर्थांनी एक ओवी लिहिली आहे, विचारोनी बोले विवंचोनी चाले. विचार करून बोललं पाहिजे आणि विवंचून चाललं पाहिजे. बऱ्याच लोकांना चालता बोलता ठेचा लागतात. ते म्हणतं काय ग्रह वाईट? ग्रह वाईट नाही, तू नीट पाहून चालत नाही म्हणून ठेच लागते. धानलीत काम केलं म्हणजे नुकसान होतं. काम केव्हाही नीट नेटकं झालं पाहिजे, कोणतंही काम. आणि आपलं काम करेपर्यंत आपलं चित्त दुसरीकडे वळू देऊ. हे कर्णपिशाच्या आल्यापासून तुमचं चित्त ठिकाणावरच राहत नाही. मनुष्य काही करायला गेलं की बरेच लोक ध्यानाला बसताना सुद्धा मोबाईल घेऊन बसतात. अरे नको ठेवणं, ते तिकडे ठेवणार. जप करायला बसताना जवळ पाहिजे बच्चू. एक माणूस असा दिसत नाही की बिना मोबाईलचा आहे. हे घेऊनच येतो तो. प्रत्येकाच्या हाताला आहे ते. काही घडलं तर, अरे काय घडलं? इतके दिवस घडत नव्हतं का?
थोडं निर्भय राहा. काय राहा? निर्भय. कारण भयानं जगताय सगळे. काय जगताय? भयाने. भये व्यापिले ब्रह्मांड. हे सगळं ब्रह्मांडच भयानं व्यापलेलं आहे. आपल्याला वेळ असेल, झालं गेलं तर करावं, नाही तर चिंता. कोण दोन शब्द बोलले ऐकून घ्या. समजा आपण एखाद्याकडे गेलो नाही, तो बोलेल. नाही गेलं तर आपल्याला नाही जमलं, ऐकून घ्यायचं. काय बिघडतं ऐकलं तर? बोलेल टाकून बोलेल, काय बिघडेल? काहीच बिघडत नाही. आपल्या चित्ताच्या ठिकाणी शांतता धरली की आपल्याला त्याचं बोलणं सुद्धा वाईट लागत नाही. हा, चित्ताच्या ठिकाणी अशांतता असेल तर मात्र दुसऱ्याचं सहज बोलणं सुद्धा आपल्याला अति दुःख देतं. म्हणून ते म्हणतात हे शरीर अनित्य आहे. याचाच किती साथ करणार? लोकधर्माप्रमाणे आपण दुश्चित आचरणाच्या विचारात जाऊ नये. कारण दुश्चित आचरण दुःख देणार आहे. जे दुश्चित आचरण असतं ते दुःख देणार आहे. त्याचा विचारपूर्वक आपण विचार केला पाहिजे की या दुःखित आचरणानं आपल्याला काय होईल किंवा त्याला काय होईल. आपण दुसऱ्याला बोललो तर त्यालाही क्लेश होईल, आपल्यालाही क्लेश आणि त्यालाही क्लेश. तुकाराम महाराजाचं उदाहरण आहे ना. याने मारलं त्यांना मंबाजीने. तर तुकारामांची पत्नी त्या मंबाजीला मारायला गेल्या. तर तुकाराम महाराज म्हणजे कुठे जाते तू? म्हणे त्याला पाहा. त्यानं म्हणजे आधी मला पाहा आणि मग त्याला पाय. मग त्यांनी हळद बिळद लावली तुकाराम महाराजाला. म्हणे जाऊ दे आता काय पाहते त्याला. मला मारलं की तुला त्रास झाला, तू त्याला मारशील तर त्याच्या बायकोला त्रास होईल. त्याच्या याची काही जाऊ नको. असं आहे. कारण तुकारामांचं चित्त शांत होतं, त्यामुळे त्यांनी द्वंद्व वाढवलं नाही. आणि म्हणून ते म्हणत होते द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम. आपण रोजच द्वंद्व करतो आणि मोठ्याने श्लोक म्हणतो. द्वंद्व जे आहे ते दुश्चित चित्ताने होतं, कठोर बोलल्याने होतं आणि अविचारपूर्वक वागल्याने होतं. तुम्ही घरी जर सांगून गेले की बा मला 1 तास उशीर लागणार आहे याला, तर घरचे लोक 1 तास होईपर्यंत तुम्हाला डोक्यात येणार नाही. पण तुम्ही जर सांगितलं नाही तर तुमच्याबद्दल विचार येणं साहजिक आहे. लक्षात आलं पाहिजे. अहो, एखाद्या माणसाने मुंबईहून निघालं झालं, मी गाडीत बसलो, गाडी निघाली आणि जळगावच्या स्टेशनवर आल्यावर वेळ झाली, गाडी आली की तपास केलं. म्हणे आली. मग का उतरले नाही? म्हणजे झोपेत भुसावळला गेल्या. फोन लावला तर फोनही बंद. संशय आला, किडनॅप केलं, झालं. पुढे चित्त अस्थिर होतं. ज्या वेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला कळेल ते, नाही तर नाही तर. पण चित्त तर अस्थिर होऊन जाईल. मग उतरल्यावर भुसावळला आपला फोन जर स्विच ऑफ आहे तर दुसऱ्याच्या फोनवरून कळून दिलं पाहिजे की बा मला झोप लागून गेली, मी भुसावळला उतरलो, 9 वाजता येतो. पण आपण म्हणतो आत्ता तर पोहोचू घरी. आपण काही फोन करत नाही, त्यामुळे इकडे कल्लोळून जातो. म्हणून विचारोने बोले विमंचवने चाले. विचारून बोललं पाहिजे आणि विचारपूर्वकच चाललं पाहिजे. ज्या वेळा मनुष्य विचारपूर्वक चालतो त्यावेळेला त्याच्या विचारानं मनुष्याला सुबुद्धी राहते आणि मग विचारपूर्वक जो चिकित्सा करतो त्याच माणसाला त्याग करता येतो आणि तो त्यागीच मनुष्य सुख भोगतो. म्हणून भगवद्गीता सांगते त्यागात शांती निरंतरम.
त्यागामध्ये शांती ही नित्य आहे. त्यागाशिवाय शांती सापडत नाही. म्हणून ते म्हणतात त्याग महत्वाचा आहे आणि परमात्मा प्राप्त होण्याकरता त्यागच करावा लागतो जीवनात. म्हणून सर्वस्वाचा त्याग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. धर्मराजा अशापूर्वानं चंपक मुनीनं हस्तिनापुरामध्ये मला ही कथा सांगितली होती. ती मी कथा तुला सांगितली. जगात श्रेष्ठ काय आहे? त्याग. म्हणून त्यागी पुरुषांना जगात श्रेष्ठ मानलं जातं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती तूप पावशेर. पडिला विसर स्वप्ना माझी. म्हणून या काय त्वरा झाली.